प्रश्न विचारायला मिळणार नाहीत म्हणल्यावर केवढे अस्वस्थ झाला तुम्ही. मिळणार, वेळ मिळणार. आम्ही जे सांगतोय ते ऐकल्यानंतर काय होईल ते जास्त महत्वाचं आहे. आता काय शिस्त या महामाईच्या डोक्यात. माईसाहेब, जनजागर पक्षाने अचानकपणे तुमच्या सुनेला उमेदवारी दिलीये, हा तुम्हाला धक्का आहे का? नाही म्हणजे तुमचा राजकीय अपमान नाही वाटत का? राजकारणात कुठलेच निर्णय हे वैयक्तिक नसतात. नेहमीच पक्षाच्या मोठ्या हितासाठी घेतले जातात आणि आम्ही पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत. त्यामुळं म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? म्हणजे अनेक वर्षांपासून तुम्ही इतकी मेहनत केली, परंतु आता संधी दुसऱ्याच कोणाला तरी मिळते, हा अन्याय नाही वाटत का तुम्हाला? न्याय अन्याय हे सगळं जनतेच्या मनात ठरतं. आम्ही आमचं काम करतो आणि जनता योग्य तो निर्णय घेते. आता मुख्य गोष्ट सांगतो. ज्या पक्षासाठी आम्ही इतकी वर्ष तळमळीने काम केलं त्या पक्षानं आमच्या सुनबाईंना उमेदवारी दिली आणि पक्षाच्या निर्णयानुसार आमच्या सुनबाईंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आणि पक्षाच्या ह्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. पण राजकारणात निर्णय फक्त कागदावर ठरत नाहीत, तर ते जनतेच्या मनात सुद्धा ठरतात. आणि ही रमावतीची आई आपल्या लेकरांपासून, रमावतीच्या जनतेपासून कधीही दूर गेलेली नाही आणि दूर जाणार नाही. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या जनतेसमोर हे जाहीर करतो की आम्ही कांताबाई उर्फ माईसाहेब मक्तेदार ही निवडणूक अपक्ष लढणार. रमावतीच्या भाग्य विधाते, रमावतीच्या भाग्य विधाते, रमावतीच्या भाग्य विधाते. माईसाहेब, तुमच्या या घोषणेचा सरळ अर्थ बंड असा घ्यायचा का? नाही म्हणजे पक्षाने तुमच्या सुनेला उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्याच क्षणी तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असण्याची घोषणा केली आहे. हे पक्षाच्या निर्णयाला थेट आव्हान नाही का? की खरं सांगायचं तर हा संघर्ष तुमच्या स्वतःच्या घरातलाच सत्ता संघर्ष आहे. म्हणजे सासू विरुद्ध सून ही निवडणूक राजकीय कमी आणि वैयक्तिक जास्त आहे असं म्हणायचं का? आणखी एक प्रश्न, हे सगळं जे काही तुमच्यावर आरोप होत आहेत ते सगळे खरे आहेत असं म्हणायचं का? जर का हे सगळं खरं असेल तर जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल का? म्हणजे याबद्दल आम्हाला स्पष्ट
तुम्ही निर्णय रमावतीची घेतला, जनता त्याबद्दल आम्हाला विश्वास ठेवते, सांगितलं काय? तरीही बरोबर आहे, तुम्ही तर पक्ष बरं होईल. बदलणार आहात. म्हणजे तुम्ही आणि एकंदरीत काय तर तुम्ही आज अपक्ष म्हणून जरी निवडला तरी मला असं वाटतं की तुम्ही आज व्यवस्थित म्हणजे सविस्तर जर आम्हाला कळलं तर बरं होईल. आम्हाला जे काही बोलायचं होतं ते आमचं बोलून झालेलं आहे. तुम्हाला जे काही छापायचंय छापा, पण रमावतीच्या जनतेसाठी अपक्ष म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढणार. माईसाहेब, आम्ही अपक्ष उमेदवारी जाहीर केली, यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली नाही का? अजून किती प्रश्न विचाराल? बस झालं की बस झालं. माईसाहेब, पण तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असाल तर पक्षातून तुमची हकालपट्टी नाही का होणार? तुमच्या इमेजवर परिणाम होईल ना त्याने. दामिनी मॅडम, वयानं लहान आहात तुम्ही म्हणून एक गोष्ट स्पष्ट करते. एकांताबाई उर्फ माईसाहेब मक्तेदार परिणामांची पर्वा करत नाही. माई, तुम्ही काही काळजी करू नका. या वर्षीची निवडणूक तुम्हीच जिंकणार आणि त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. काय मंडळी, बरोबर आहे. रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या भाग्यविधात्या माईसाहेब वैदेही, आपण आज जाऊया. नमस्कार, मी दामिनी जाधव. तुम्ही पाहत आहात रमावती न्यूज 24 तास. आणि यावेळीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे माईसाहेब मक्तेदार यांनी एक फार मोठा राजकीय खुलासा केलेला आहे. त्यांच्या सुनेला अर्थातच वैदेही मक्तेदार यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर माईसाहेबांनी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेली आहे. अर्थात ही लढत आता केवळ राजकीय राहिलेली नसून आई विरुद्ध सून अशी एकाच घरातील स्त्रियांची सरळ टक्कर झालेली आहे. पक्षाने उमेदवार दिलेला आहे, पण सध्या माई साहेबांनी रणांगणच बदललेलं आहे. आता या खबरीमुळे पुढे काय होतं सध्या तुम्ही बघूच शकता. माझ्या मागे या निवडणुकीत जरा वेगळेच रंग चढतायत. सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या संभ्रमात आहेत, मात्र मतदार सध्या उत्सुक झालेले आहे. आता ही लढाई जी आहे ती फक्त मतांची उरलेली नसून सत्ता, प्रतिष्ठा आणि नात्याची खरी कसोटी झालेली आहे. बघितलंस त्या माईनं काय केलं ते? तू जर अर्ज मागे घेतला असतास ना तर माईचा हा खरा रंग तुलाच काय अख्ख्या जगाला सुद्धा कळला नसता. सांगितलं होतं ना, या माईसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल ना तर तिचं राजकारण, तिची सत्ता. काकी, नात्यांपेक्षा जास्त कोणासाठी अहंकार, इमेज महत्वाची कशी असू शकते? अशीच आहे ती. लोकांचा वापर करून घेणं हा सगळ्यात मोठा आवडता छंद आहे तिचा. बाबूचा पण स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेते. बाबू किती भोळा आहे. कशा घोषणा देत होता तिच्यासाठी आणि तुझ्यासाठी एकदा तरी उभा राहिला का? काकी, तसं काही नाहीये. ते म्हणजे आता आमच्यात नाही ग, बाबूचा काहीच दोष नाहीये. हे सगळं ना त्या माईमुळं होतंय आणि म्हणूनच तू ही निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे. रमावतीसाठी, माझ्यासाठी.
रमावतीसाठी रमावतीसाठी जिंकावी लागल तुला. आणि खरं तर राजकारणासाठी नाही ग, सत्य बाहेर यायला हवं असेल ना, तुला ही निवडणूक लढवावीच लागल. काय ठरलं मग तुझं? साहेब साहेब तसं नाही साहेब. साहेब माईनी हे काय करून ठेवलंय की त्यांच्यामुळे हाय कमांडची बोलणी मला खावी लागतायत. माई अहो काय गेम खेळलाय तुम्ही. तुम्हाला सांगतो त्या सुनबाई आता जिंकून येणारच नाही. तुम्हाला सांगतो आपणच जिंकणार. आणि त्यांना असं पण कोण ओळखतं आणि त्यांना कोणीच मत देणार नाही. आपणच जिंकणार आहे. एकदम कमाल करून टाकू आपण. हे बघा, सत्य तोमरेंचा फोन हे घ्या. आत्ता यांना आमची आठवण आली. चांगलंय. आई तू कधीची फोन करते मी तुला. फोन उचलायला काय झालं मला सांग. बरी आहेस ना बाळा? हा, घरी सगळं नीट आहे ना? हे काय लागलंय? हा, कुठं धडपडलीस? अगं ते काही नाही, ते खरचटलंय फक्त. आणि फोन सायलेंटवर होता ना म्हणून उचलला नाही. बाकी ठीक आहे सगळं. तुला माहिती आहे ना मी धडपडतच असते कायम. तुझी काळजी वाटली ग म्हणून आले. मला सांगते निवडणुकीचं नक्की काय खूळ आहे? न्यूज बघितली ना? माई अपक्ष उमेदवारी लढतायत. ठेवतो मोबाईल. दिदे काय करतेस? फोन तिकडे. काय डोक्यात पडलीस का तू? अगं दिदी असं काय वागतेस तू? तू कसा वागतोयस तुझं तुला तरी कळतंय का? मी काय वागतोय? तू काय वागतोस याचं तुला काहीच वाटत नाहीये का रे? नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, गैरसमज होतात, पण ते मिटवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. पण तुला तसं काही करायचंच नाहीये. आपल्या नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये तिसरं कोणी पडू नये यासाठी प्रयत्न करायचे असतात. ते करतोयस का तू? नाही. कसा वागतोयस तू वैदेहीशी? पटतंय तुला? नाही, हा माझा भाऊ असूच शकत नाही. मी असं नाहीच आहे. पण मला असं बनवलं कोणी? तुझ्या त्या लाडक्या मैत्रिणीनं, कळलं? आणि तू त्यांचं वकीलपत्र घेऊन माझ्याशी भांडायला आले असशील ना, तर आली तशीच परत जा. तेजा तुला ज्या गोष्टीचा संशय आहे ना, तुला असं वाटतंय ना वैदेहीने कटकारस्थानं करून ही उमेदवारी घेतलीये, तर तसं नाहीये. आणि हे कोणी सांगितलं तुला? कुणी सांगितलं म्हणजे काय? वैदेहीनं. उभ्या उभ्या गंडालो तुला दिदे. दिदे तुला कळत नाही, त्या घरातल्या घरात राजकारण खेळत आहेत. आज माईन विरोधात, उद्या आपल्यात भांडणं लावतील. भावा बहिणींमध्ये भांडण लावायला सुद्धा मागा पोडा बघणार नाहीत. त्या भांडण लावणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. तेजा चुकतोयस तू दुसरी बाजू समजूनच घेत नाही. गरजच नाही, कारण त्या जे काही बोलतील ना ते खोटच असणार. तेजा माईचा पदर सोड, विचार कर. आयुष्यभर माईचं बाळ बनून राहणार आहेस का तू? माई स्वतःच्या फायद्यासाठी. जिदे माईंच्या विरोधात एक शब्द नाही ऐकून घेणार मी. स्वतःच्या नवऱ्याचा पत्ता नाही आणि दुसऱ्याचा संसार उभा करायला निघाल. तेजा
की मला तसं म्हणायचं नव्हतं. बरोबर बोलतोस तू. झालं ना, त्यांच्यामुळे आपल्यात पण भांडण झालं ना. हेच सांगत होतो मी तुला दीदी. तू त्यांचं नाव काढलंस ना, म्हणून माझ्या तोंडात हे निघालं. सॉरी दीदी, मला नाही, या अशा थांबणार नाहीयेत. या एक दिवस आपलं साम्राज्य उद्ध्वस्त करून जाणार इथलं. तेजा वैदेहीच्या बाबतीत चूक घे, अजून पण त्यांचीच बाजू घेतो. पण दीदी, जेव्हा तुला सत्य कळेल ना, तेव्हा येशील माझ्याकडे. किती फाळभूत विचार करतोस तू अजूनही तेजा. खरं कळण्याची गरज मला नाही, तुला आहे. वेळ निघून जाण्याआधी सत्य ओळख तेजा, तर सगळं हातातून निसटून जाईल. वैदू बाळा, तुला नाही ना लढवायची निवडणूक. तू माईसाहेबांना सांगून मोकळी हो ना, ते ऐकतील माझी खात्री. वा, गुप्त बैठका. गुप्त बैठका सुरू आहेत का काय? नाही लेखीच्या आमच्याच दारात. काय हो, काय वाटलं काय तुम्हाला तुमची मुलगी साधी सरळ आहे? घरातल्या थोड्या मोठ्यांना तर मान देत नाही, पण नाटक आहा, मान देण्याचं नाटक काय उत्तम वटवते. नाही, आम्हाला सांगत असतात का आम्ही कबड्डी प्लेअर आहे, कबड्डी प्लेअर आहे. कबड्डी कशी खेळतात माहित नाही, पण राजकारण उत्तम खेळतात. राजकारणी, उत्तम राजकारणी तुमची मुलगी. नाही नाही माईसाहेब, बघा तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. माझी वैदू तशी नाही आहे. अहो, हा बस झालं. काय आवा आणताय साधेपणाचा? पण तुमच्या मनात काय चाललंय कळत नाही असं वाटतं का काय तुम्हाला? आम्ही तर आधीपासूनच सांगतोय, जशी खाण तशी माती. उभे करायला इकडे लायकी नाही तुमची इथे उभे राहण्याची. चालते वा, आत्ताच्या आत्ता चालते वा. मी तू डोकेस ना? मी ठीक आहे. काय झालं का तुला? लागलं का? काय झालं वैदू? हा, शांत. वैदू 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 कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? हा, नाही, असाल तुम्ही रमावतीच्या आई असाल, पण माझ्या आईसोबत कोणीही असं वागलेलं मी खपवून घेणार नाहीये. खबरदार, पुन्हा जर असं काही करायची हिंमतही केलीत ना, मी स्वतः तुम्हाला गावाच्या बाहेर टाकून येईन. वैदी, तुम्ही कोणाशी या आवाजात बोलताय? काय भान आहे का तुम्हाला? माझ्या माईशी असं वागणार मी जागीच संपवतो. पण आता निवडणूक आहेत म्हणून माझे हात बांधलेले आहेत, नाहीतर निवडणुका झाल्या की तुम्हाला कळेलच हा तेज प्रताप कोणत्या थराला जाऊ शकतो ते.
तेजप्रताप मी राहू दे. जावई बापू माई चला तुम्ही आत या. वैद तू शांत हो. हा माझ्या माईशी असा वागणार ना, मी जागीच संपवतो. निवडणुका झाल्या की तुम्हाला कळेलच हा तेज प्रताप कोणत्या थराला जाऊ शकतो ते. प्रिया बरं झालं तू आलीस. हे बघ मला ही निवडणूक ही सत्ता यातलं काहीच नको. मला खरंच यातलं काही नकोय. मला फक्त आणि फक्त माझा तेजप्रताप परत हवा. आपण बोलूया ना जाऊन त्याच्याशी. तुझा ऐकतो की नाही तो हे जे काय मागतोय ना माझ्यासोबत आपण त्याला सांगूया मी तशी नाहीये जसं तो समजतोय. मी खरंच प्रेम करते त्याच्यावर. वैदेही शांत हो तू आधी. वैदेही शांत काय होतंय सगळं. हो मला माहितीये आत्ताची जी परिस्थिती ना ती आपल्या हातात नाहीये. मी तेजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. अगं त्याच्या डोक्यात काय सुरू आहे ना मलाच काही कळायला मार्ग नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव वैदी, तुझं प्रेम खरं आहे त्याच्यामुळे तू नक्की जिंकणार आहेस. मला माहिती आहे तुला ही निवडणूक हे पद उमेदवारी हे यातलं काही नकोय तुला. पण मी एवढंच तुला सांगेल की आलेल्या आव्हानांना सामोरी जा. तूच म्हणतेस की नाही की रात्र झाली की दिवस उजाडतोच प्रिया. मग माझी ही मैत्रीण आहे ना खूप हिंमतवान आहेस ना. मग ही लढाई तुला लढायची आहे. प्लीज वैदेही माघार घेऊ नकोस. तू नक्की जिंकशील खात्री आहे मला. मी आहे तुझ्यासोबत.